सो नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ ओडीई. आपण सुरुवातीला बघितला पहिला टॉपिक एक्झॅक्ट अँड सॉरी एलडी अँड नॉन एलडी, त्याच्यावर 1 क्वेश्चन येतो. सेकंड पार्ट होता एक्झॅक्ट अँड नॉन एक्झॅक्ट मध्ये ते 5 रूल्स, तो एक सेकंड पार्ट, त्याच्यावर 1 क्वेश्चन येतो. अँड नाव थर्ड पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ ओडीई, ज्याच्यावर 1 क्वेश्चन शुअरली येतो. पण हा 1 क्वेश्चन कशावर राहू शकतो? पहिलं ऍप्लिकेशन दिले ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी, सेकंड दिलंय मेकॅनिकल सिस्टीम आणि थर्ड दिलेलं आहे इलेक्ट्रिकल सिस्टीम. हे 3 टॉपिक पैकी कोणत्या तरी एका टॉपिकवर ऍप्लिकेशन म्हणजे क्वेश्चन फायनल पेपरला येईलच. मोस्ट ऑफ द टाइम ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी सिस्टीमचा क्वेश्चन आलेला आहे. सो आता फर्स्ट ऑफ ऑल ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी म्हणजे काय, तर या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्या अगोदर आपण एक्झाम्पल बघू, मग आपल्याला डेफिनेशन समजून जाईल. आता इथे फॅमिली काय असते, फॅमिली ऑफ कर्व असा एक वर्ड आहे. सपोज हे अशा लाईन्स आहेत, सो याला काय म्हणणार, पॅटर्न आहे सपोज. सो याला काय म्हणणार आपण, फॅमिलीज. हे काय, फॅमिली ऑफ कर्व, फॅमिली किंवा फॅमिली ऑफ लाईन म्हणू शकतो आपण याला. मल्टिपल थिंग्स ऑफ सेम काइंड, त्याला फॅमिली म्हणतात. ही एक फॅमिली झाली. दुसरी फॅमिली आहे सपोज अशा लाईन, ही पण काय आहे, फॅमिलीज आहे. अशा 2 फॅमिलीज आहेत आणि या फॅमिलीज प्रत्येक लाईन बघा एकमेकांना कशी इंटरसेक्ट करते, ऍट राईट अँगल. ऑर्थोचा मीनिंग तेच होतं, तुम्हाला ग्राफिक्स मध्ये पण आहे आय थिंक. ऑर्थो वगैरे शेप आहे वाटतं ते. 3D च्या अगोदर ऑर्थो काहीतरी डायग्राम असते, दॅट इज अ 90 डिग्री. सो या ठिकाणी कोणतीही फॅमिली 1 असेल तर ती फॅमिली 2 ला कट करताना काय तयार होईल, 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. त्यालाच काय म्हणतात, ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. नॉर्मल जी जाळी असते ना, त्या जाळीमध्ये असा शेप राहतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. सिमिलरली अजून कुठे यूज होत असेल ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीचा, सेकंड एक्झाम्पल जे कुठे बॉर्डरवर कसा, तिथे फेन्सिंग लावतो आपण, जाळी लावतो, असं आपण घरी पण जाळी लावतो. अजून तर लक्षात ठेवा, एक सोली आता इकडे लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक सिस्टीम मध्ये पण याचा यूज होतो. सपोज ही वायर आहे, दिस इज वायर. पाईप दिसत असेल तरी वायर अजून करा. या वायर मधनं करंट पास होतो. तर करंट कसा पास होतो, हॉरिझॉन्टली, या डायरेक्शन मध्ये सपोज हॉरिझॉन्टली. आणि याच्या आजूबाजूला जी मॅग्नेटिक फील्ड असते ते याला काय असते, परपेंडिक्युलर असते. मॅग्नेटिक फील्ड अशी परपेंडिक्युलर असते दोघं साइड. मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी परपेंडिक्युलर असते. आपण म्हणतो ना, तो व्यक्ती शॉक लागताना तिथे खेचला गेला. बऱ्याचदा एक लक्षात ठेवा, रेल्वेच्या ज्या लाईन्स असतात ना, त्या हाय व्होल्टेज लाईन असतात. तुम्ही त्याच्या आसपास जरी गेले ना, ते खेचले जाऊ शकतात. सिमिलरली बरेचसे जे इलेक्ट्रिक पोल आहेत, टीपी बसवलेली असते किंवा इतर ठिकाणी, त्या ठिकाणी कंपाऊंडिंग का करतात, कारण त्या ठिकाणी माहित असतं की इथं मॅग्नेटिक फील्ड आहे, एखादी व्यक्ती त्याच्या आसपास आला तर खेचला जाऊ शकतो. एवढं स्ट्रॉंग सध्या आपल्या इथं नसतात, पण जे मोठे मोठे इंडस्ट्री असतात त्या ठिकाणी असतात, म्हणून त्याचं सेपरेट कंपाऊंड केलेलं राहतं बऱ्याच ठिकाणी. किंवा त्याला आयोनाइज झोन असं पण म्हणतात. बरेचसे जे टावर्स आहेत त्यांच्या इथं इन्स्ट्रक्शन दिलेले असते, ते खतरा तर लिहिलेलंच राहतं, बट सोबत लिहिलेलं राहतं इट इज आयोनाइज झोन. मग त्या ठिकाणी पण हेच आहे की मॅग्नेटिक फील्ड व्हर्टिकल असतात आणि करंट हा
हॉरिझॉन्टल असतो. कोणते करंट सिस्टीम मध्ये दोन सिस्टीम असतात, एक दोन फील्ड असतात, एक असते इलेक्ट्रिक फील्ड, एक असते मॅग्नेटिक फील्ड. सो या ठिकाणी ही आहे मॅग्नेटिक फील्ड आणि ही त्याला परपेंडिक्युलर असणारी काय आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि हॉरिझॉन्टल काय आहे दॅट इज अ करंट फील्ड, करंट किंवा त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. हे सुद्धा एकमेकांना काय आहेत परपेंडिक्युलर आहेत किंवा ऑर्थोगोनल आहेत किंवा राईट अँगल टू इच अदर आहे. सो अगेन इट इज अ ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन दिलेले पेपरला विचारणार नाही. टू फॅमिलीज ऑफ कर्व आर सच दॅट एव्हरी कर्व ऑफ आयदर फॅमिली कट इच अदर ऑफ द अदर फॅमिली ॲट अ राईट अँगल. म्हणजे टू फॅमिलीज चे प्रत्येक कर्व एकमेकांना 90 डिग्री मध्ये कट करतो किंवा एकमेकांना परपेंडिक्युलर असतो. त्याचा मीनिंग काय होतो ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. सो दॅट इज द मीनिंग ऑफ डेफिनेशन. नाव आता याच्यावरच एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे पेपर मध्ये क्लिअरली म्हटलेलं राहील. फाइंड द ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी. सो याच्यात पहिली स्टेप आहे की तुम्हाला लेट असं काहीतरी दिलेलं असेल एक्स वाय डी वाय वाय डी एक्स काहीतरी दिलेलं असेल तुम्हाला सुरुवातीला. याचा नका विचार करू, सुरुवातीला काहीतरी दिलेलं असेल. आता तुम्हाला काय करायचंय जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये जे ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहेत ते एलिमिनेट करायचे. फर्स्ट थिंग फाइंड dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आणि इफ इक्वेशन कन्सिस्ट ऑफ arbitrary constant then eliminate them. Constant then eliminate them. आता पहिला क्वेश्चन आला येतो की ऑर्बिटरी कॉन्स्टंट कोणते असतात आणि कसे आयडेंटिफाय करणार. सिंपल लक्षात ठेवा एक्झाम्पल मध्ये एक्स व्हेरिएबल आहे, वाय व्हेरिएबल आहे, बाकी नंबर्स पण काय असतात युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतात, जसं 2 3 4 काहीतरी आहे. याच्या सोडून काही पण आले नसेल ए बी सी डी पी क्यू आर समथिंग तर समजून घ्यायचे ते काय ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहेत. ते आपल्याला एलिमिनेट करायचे. एलिमिनेट करताना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करावाच लागेल, पण डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्याशिवाय तुम्ही एलिमिनेट करू शकत नाही. तर पहिली स्टेप आहे आपली डेरिव्हेटिव्ह फाइंड कर. सेकंड रिप्लेस dy by dx by minus dx by dy. म्हणाले कुठून आलं या दोघे फील्ड एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर फील्ड मध्ये काय असतं त्यांचे जे स्लोप असतात ते स्लोप एकमेकांचे काय असतात नेगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. मग या ठिकाणी पण या दोन फॅमिलीज काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कोणता स्लोप आहे डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे स्लोप राहतो. सो हे जे देखील स्लोप आहे ते काय राहतील एकमेकांचे नेगेटिव्ह रेसिप्रोकल. नेगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय हा पॉझिटिव्ह आहे तर हा नेगेटिव्ह येईल आणि रेसिप्रोकल न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर आहे याचा डिनॉमिनेटर त्याचा न्यूमरेटर आहे. अँड सॉल्व the given differential equation. जे काय डिफरन्शियल इक्वेशन दिलेले ते आपल्याला सॉल्व करायचे. या 3 स्टेप परफॉर्म केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल. एवढ्या 3 स्टेप आपल्याला परफॉर्म करायचे. नाउ लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आणि याच्यात एक अजून एक पॉइंट आहे सेल्फ ऑर्थोगोनल. सेल्फ ऑर्थोगोनल मध्ये काय होतं तुम्ही dy बाय dx फाइंड केलं जे काय आलं असेल व्हॉट एव्हर इट मे. त्यानंतर ही स्टेप परफॉर्म केली तुम्ही
रिप्लेस dy by dx बाय मायनस dx बाय dy. आणि हे केल्यावर पण फायनल आन्सर हेच येत आहे. सपोज लेट्स से वी गेट सेम इक्वेशन ॲज इन इक्वेशन 1. जे इक्वेशन 1 मध्ये मिळालं होतं तेच आपल्याला जर मिळत असेल रेसिप्रोकल प्रूफ केल्यावर त्याला म्हणतात सेल्फ ऑर्थोगोनल. ठीक आहे, हा तो एक पॉइंट आहे. सो पेपर मध्ये तुम्हाला एकतर ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी फाइंड करायला सांगतील, नाहीतर प्रूव्ह दॅट मध्ये येईल की जे काही इक्वेशन आहे ते सेल्फ ऑर्थोगोनल आहे, स्वतःला परपेंडिक्युलर आहे. या टाइपचे प्रॉब्लेम विचारू शकतात. आता तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड the orthogonal trajectories of the family of the curve xy is equal to c. x आणि y व्हेरिएबल आहेत आणि या ठिकाणी c जो आहे त्याला तुम्ही आपण म्हणू शकतो ऑर्बिटरी कॉन्स्टंट. सो अशी एक फॅमिली दिलेली आहे, या फॅमिलीचा आपल्याला ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी काढायचं आहे. सेम इक्वेशन असणारा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन पण सेमच आहे. इथे त्यांनी त्या फॅमिलीला नाव दिलेलं आहे. इक्वेशन सेमच आहे, एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, पण त्या फॅमिलीला नाव दिले. काय म्हटलं, इफ द स्ट्रीम लाइन्स पाथ ऑफ फ्लुइड पार्टिकल्स ऑफ ए फ्लो अराउंड ए कॉर्नर आर एक्स वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, फाइंड देयर ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज कॉल्ड इक्विपोटेन्शियल लाइन्स. त्याचा मीनिंग काय झालं, स्ट्रीम लाइन्स किंवा पाथ ऑफ फ्लुइड पार्टिकल्स म्हणजे काय असतं. फॉर एक्झाम्पल पाण्याची जी धार म्हणतो ना आपण, पाण्याची धार, सपोज असा वॉटरफॉल असेल, सो ही जी पाण्याची धार असते याला काय म्हणतात, स्ट्रीम लाइन्स म्हणतात. आणि या ठिकाणी म्हणजे पाथ ऑफ फ्लुइड पार्टिकल्स त्याला म्हणतात स्ट्रीम लाइन्स. आता ऑब्विसली हा जो धबधबा असेल वॉटरफॉल, तर त्या ठिकाणी काय होतात, कॉर्नर आहे, इथून त्या खाली येतात, इथून त्या खाली येतात. सो त्या ठिकाणी जो कॉर्नर आहे, मग त्या ठिकाणी याला परपेंड इक्विपोटेन्शियल लाईन अशा असतात. त्याचा आपल्याला ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी फाइंड करायची. म्हणजे याची ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरी म्हणजे त्याचे एकमेकांचे ते ऑर्थोगोनल असतात, ती ट्रॅजेक्टरी आपल्याला फाइंड करायची. फ्लुइड मध्ये काय येऊ शकतं, वॉटर पण येतं किंवा अदर जे काय असतील फ्लुइड ते पण त्यात येऊ शकतात. सो आपल्याला महत्वाचं काय, इक्वेशन महत्वाचं आहे. आता असे काही वर्ड्स जे येतील जे तुम्हालाही माहित राहणार नाहीत. सो महत्वाचं काय, क्वेश्चनवर तुम्हाला फोकस करायचं, जे इक्वेशन दिलेले त्याच्यावर फोकस करायचं. सो सुरुवातीला आपण कन्सिडर करू, गिव्हन इक्वेशन इज xy is equal to c. पहिली स्टेप आपली काय, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आणि रिमेंबर या ठिकाणी जो सी आलेला आहे तो आपल्याला एलिमिनेट पण करायचा आहे. तर यात दोन ऑप्शन राहतात, एक तर सी ची व्हॅल्यू काढा किंवा सी चा डेरिव्हेटिव्ह घेता घेता तो 0 झाला पाहिजे. हे दोन पैकी काहीतरी एक मॅच व्हायला पाहिजे. तर आपण डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागेल, एवढं फिक्स आहे. डिफरन्शिएटिंग both the sides with respect to x, dy by dx पाहिजे. So dy dx of xy is equal to dy dx of c. आता इथं डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित लक्षात ठेवा, x आणि y दोघे व्हेरिएबल आहेत, पार्शियल डेरिव्हेटिव्ह नाहीये, हा ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे. तर इथं रूल कोणता यूज होईल, प्रोडक्ट रूल. सो प्रोडक्ट रूल काय सांगतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज. म्हणजे सुरुवातीला y ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह कसला येईल, फर्स्ट टर्मचा, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज. रिमेनिंग x, डेरिव्हेटिव्ह dy dx ऑफ y इज इक्वल टू c कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. चला डेरिव्हेटिव्ह आपला कॅन्सल झाला, नो प्रॉब्लेम. dx dx चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो या ठिकाणी काय येईल, y प्लस x
dy बाय dx इज इक्वल टू 0. पण आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये काय पाहिजे, dy बाय dx पाहिजे. मग dy बाय dx ची टर्म एका बाजूला, उरलेला टर्म दुसऱ्या बाजूला. सो या ठिकाणी x इज इक्वल टू x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस y. आपल्याला काय पाहिजे, dy बाय dx. तो हा x इथं काय मल्टिप्लायला आहे, न्यूमरेटरला आहे, तिकडे काय जाईल, तिकडे डिनॉमिनेटरला जाईल. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस y अपॉन x. आता सेकंड स्टेप मध्ये आपल्याला करायचं आहे, ही पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. रिप्लेस dy बाय dx बाय मायनस dx अपॉन dy. सो ते पुट करायचंय, मायनस dx बाय dy इज इक्वल टू मायनस y अपॉन x. मायनस मायनस कॅन्सल, dx अपॉन dy इज इक्वल टू y अपॉन x. आता या ठिकाणी हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. एलडी नॉन एलडी, एक्झॅक्ट नॉन एक्झॅक्ट त्या मेथडने करायचं नाहीये, सिंपल आहे. सुरुवातीला व्हेरिएबल सेपरेबल म्हणून एक मेथड तुम्हाला अगोदर होती 11-12 ला, आठवत नसेल तर ठीक आहे, तिकडे लक्ष द्या. dx dy डिनॉमिनेटरला आहे ना, तिकडे शिफ्ट करायला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येतं पण मुद्दाम तसं सांगत नाही. आता हा काय सांगतो, dx च्या बाजूला x च्या टर्म पाहिजे, दुसरं कोणीच नको. आणि dy च्या बाजूला म्हणजे y च्या टर्म पाहिजे, बाकी कोणताच नको. मग x तिकडे शिफ्ट करा, x dx इज इक्वल टू y dy. आणि आता हा डेरिव्हेटिव्ह याचं इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेटिंग बोथ साइड. विथ रिस्पेक्ट टू काय, काहीच नाही, इंटिग्रेट करायचं आहे ओनली. सो इंटिग्रेशन ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ y dy. काय याचं इंटिग्रेशन, x स्क्वेअर अपॉन 2, पॉवर 1 ने इंक्रीज केली, त्याच पॉवर ने डिवाइड केलं. y चं पण काय येईल, y रेस टू 1 आहे, y स्क्वेअर अपॉन 2 आणि कॉन्स्टंट लिहावं लागेल प्लस c. हे लिहावंच लागेल. मग आता इथे 2 येतोय तर काय करणार, डिवाइडिंग मल्टिप्लाइंग क्रॉड बाय 2. मल्टिप्लाइंग क्रॉड बाय 2. ऍक्च्युली इथं आपण c अजूम केला ना, तर c अपॉन 2 अजूम करायला पाहिजे होता आपण, पण ऑब्विसली तुम्हाला ते लक्षात राहणारच नाहीये पेपरच्या वेळेस. सो म्हणून मी ते घेतलं नाही. बऱ्याचदा इथं लॉग आला, इथं लॉग आला, तर इथं पण लॉग घ्यावा लागतो. इथं अपॉन 2 येतं, अपॉन 2 येतं, तिकडे पण शक्यतो अपॉन 2 घ्या. काय घेतात ते पण सांगेल. आता 2 ने आता आपण मल्टिप्लाय केलं तर 2 आणि हा 2 कॅन्सल, इथं काय होईल, x स्क्वेअर इज इक्वल टू 2 2, सो y स्क्वेअर. आणि इथं काय येईल, 2c. प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय केलं. आता सांगा 2 कॉन्स्टंट आहे, c कॉन्स्टंट आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर जे काय आन्सर येईल ते पण काय राहील, त्याला आपण काय अजून करणार, c. ऑलरेडी अजून केला गेलाय. मग असा जर प्रॉब्लेम आला की आता या फायनल आन्सरला आपल्याला c अजून करायचंय, x स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस c, हे मला अजून करायचंय, पण c तर अगोदर अजून केला गेलाय. माझ्या केस मध्ये काय करायचे, अगोदरचे जे c आहेत ना त्यांना डॅश करून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. c डॅश 2c डॅश आणि साइडला लिहून द्यायचं नोटेशन, 2c डॅश इज इक्वल टू c. सो हे त्याचं ऑर्थोगोनल ट्रायजेक्टरी आहे, which is require orthogonal trajectory. या ठिकाणी c/2 जर घेतला असता तुम्ही तर अल्टिमेटली आन्सर आलंच असतं, पण c/2 आठवलं पाहिजे तुम्हाला.